अन्यहासेयो नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत ग्रामर पार्ट। तर आजचं जे लेक्चर आहे ते कशावरती आहे तर इररेग्युलर वर्ब। तर इररेग्युलर वर्बला मराठीमध्ये काय म्हटलं जाईल तर अपवाद। काय म्हटलं जाईल? अपवाद। तर अपवाद म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की जसं आपल्या घरामध्ये बघा दोन भावंड असतील आणि दोघांमधील एक जे असेल ते आईवडिलांचं ऐकत असतात, दुसरा आईवडिलांचं ऐकत नाही, तर आपण बोलतो की हा अपवाद आहे म्हणून। किंवा आईवडीलच बोलतात की हा आमच्यामधला अपवाद आहे, आम्ही तिघ जण काहीतरी वेगळं करतो आणि हा काहीतरी वेगळंच करत असतो, तर त्याला आपण काय म्हणतो? अपवाद। तर तसंच इथे वर्बचं सुद्धा आहे। तर आतापर्यंत बघा, आतापर्यंत आपण काय शिकलो होतो तर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। तर हे तिन्ही टेन्सचे आपण सगळे ए टू झेड जे प्रकार आहेत ते बघितलेले आहेत। तर त्याच्यामध्ये वर्बचे आपण काय होते रूल पाहिले होते, परंतु काही जे वर्ब असतात ना ते काय करतात तर हे रूल फॉलो करत नाही। ते काय म्हणतात आम्ही आमचे रूल फॉलो करू, आम्ही नाही तुम्हाला फॉलो करणार। तर अशा वर्बला काय म्हटलं जातं तर इररेग्युलर वर्ब। आता ह्याला कोरियन भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर फुलक्यूचिक। फुलक्यूचिक म्हणजे काय तर अपवाद, इररेग्युलर वर्ब। तर त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। पण त्याआधी इथे आपण अगोदर एक बेसिक बघूया की आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये काय बघितलं होतं। तर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय बघितलेलं की आ किंवा ओ हे जर वॉवल आलं तर आपण काय लावत होतो? आयो लावत होतो। त्याच्यानंतर आ किंवा ओ हे जर आपण सोडले तर उर्वरित कोणतेही आले तर आपण काय लावत होतो? ऑयो लावत होतो। आणि त्यानंतर जर हादाचा हा जर आला एंडिंगला तर आपण काय लावत होतो? हेयो लावत होतो। तर हे होतं प्रेझेंट टेन्सचं। त्याच पद्धतीने आपण पास्ट टेन्समध्ये काय लावत होतो तर आ किंवा ओ आला तर आपण काय लावत होतो? आसोयो। त्याच्यानंतर आ किंवा ओ सोडून जर दुसरे कोणतेही आले तर आपण काय लावत होतो? ऑसोयो। आणि जर हादातला हा जर आला तर आपण काय करत होतो? हे सोयो लावत होतो। आणि त्यानंतर आपण फ्युचर टेन्स मध्ये काय बघितलेलं तर पहिलं होतं जे आपण काय लावलेलं खेत समनिदा। ओके, तर आपण हे बघणार नाही आहोत कारण की आपण आता काय बघत आहोत तर ऑयोची यो जी सेंटेन्स एंडिंग आहे त्याचं बघत आहोत। त्याच्यामुळे समनिदाबद्दल आपण बघणार नाही आहोत, आपण फक्त यो बद्दल बघणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक आपण शिकलेलो फ्युचर टेन्स मध्ये तर ते होतं इल किंवा लावून खॉशिदा। मग या खॉशिदाचं आपण खॉशिएयो, त्याच्यानंतर खॉशेयो आणि त्यानंतर खॉयेयो ही सेंटेन्स एंडिंग आपण पाहिलेली आहे। ओके, तर आपण आज काय बघणार आहोत तर हे जे इल खॉयेयो आहे त्या बाबतीत फ्युचर टेन्स आपण बघणार आहोत। खेत समनिदाबद्दल नाही बघणार आहोत कारण की खेत हे कधी आपण वापरतो जेव्हा त्याच्या पुढे समनिदा लागेल, म्हणजे हे ऑनोरॉफिक बोलू शकता तुम्ही किंवा आदरार्थी बोलू शकता। ओके, आणि दुसरी गोष्ट समनिदा जे आहे ही जी सेंटेन्स एंडिंग आहे त्या सेंटेन्स एंडिंगला इररेग्युलर वर्ब जे आहेत ते नाही आहेत, म्हणजे नॉर्मल रूल जे असतात तेच फॉलो करतात समनिदाला। समनिदासाठी कोणतेही इररेग्युलर वर्ब नाही आहेत, त्याच्यामुळे आपण समनिदा इथे शिकणार नाही आहोत। आपण फक्त इररेग्युलर वर्ब पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये शिकणार आहोत। तर या ठिकाणी पहिलं नाही तर हे जे इररेग्युलर वर्ब आहेत ते आपण किती टाईपमध्ये कॅटेगराईज केलेले आहेत तर 7 जे आहेत कॅटेगराईज केलेले आहे मी 7 पद्धतीमध्ये। तर ह्याच्यातली पहिली जी पद्धत आहे ती काय आहे तर वॉवल। म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जर समजा इथे मी लिहिलेलं आहे स, तर हे जे वॉवल जर आलं तर तो आपले रूल काय बनवतो ते आपण शिकणार आहोत। त्याच्यानंतर र हे जर कन्सोनंट आहे त्याच्या खाली जर आलं तर हा बोलतो की मी हे पण रूल नाही फॉलो करणार, मी माझेच फॉलो करणार, र बोलतो।
तर ते आपण रूल बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढचे जे 5 आहेत ते कोणते आहेत तर पाच्छिमचे आहेत. म्हणजे काय तर पाच्छिममध्ये जर हे कन्सोनंट आले तर त्यांचे आपले वेगळे रूल तयार होतात. ते आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर आपण सगळ्यात अगोदर काय बघूया तर पहिलं जे होतं ते फुलक्यू चिक. म्हणजे काय तर हे जर वॉवल आलं तर आपण कोणते कोणते नवीन रूल आहेत ते इथे बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर मी बघा इथे 6 शब्द आहेत. त्याच्यातली 2 जी आहेत ती एका कॅटेगरीमधली आहेत, ही 2 जी आहेत ती दुसऱ्या कॅटेगरीमधली आहेत आणि ही जी आहेत ती तिसऱ्या कॅटेगरीमधली आहेत. तर या ठिकाणी बघा ज्या वेळेला आपला जो शेवटचा वॉवल आहे, असं नाही की शब्दामध्ये कुठेही अधेमध्ये, जसं आता मी इथे लिहिलं की आ फ र, तर ह्या ठिकाणी बघा हे जे वॉवल आहे ते मध्ये आलेलं आहे. तर मध्ये नाही आलं पाहिजे, तर शेवटी आलं पाहिजे. शब्दाच्या शेवटी स्टेमच्या शेवटी जर वॉवल आलं तर काय रूल चेंज होतात ते आपण इथे बघणार आहोत. तर आता या ठिकाणी बघा पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर एक अक्षरी शब्द आहे. आता एक अक्षरी शब्द म्हणजे काय तर या ठिकाणी बघा सदामधून जर दा आपण काढला तर आपल्याकडे स्टेम काय उरतो स, आपल्याकडे स्टेम काय उरतो स. तर हे काय आहे एक अक्षरी शब्द. त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये 2 अक्षर किंवा त्याहून जास्त असतील तरी सुद्धा इथे काय होणार आहे रूल अप्लाय होणार आहे. फक्त 2 अक्षरी शब्द नाही तर 2 अक्षरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर वेगळे रूल आहेत आणि 1 अक्षरी शब्द असेल तर त्याचा वेगळा रूल आहे. तर 1 अक्षरी शब्दाचा रूल काय आहे तर नॉर्मल जे आपण रूल वापरलेले प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे ते इथे लागू होणार आहेत. आता 2 अक्षरी किंवा जास्त हे जे 2 पद्धत आहेत त्याच्यामध्ये काय आहे तर जेव्हा 2 पेक्षा जास्त अक्षर असतील किंवा 2 असतील आणि तो शब्द असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे, हा जो आपला शेवटचा जो वॉवल आहे ना त्याच्या अगोदरचं जे लेटर आलेलं आहे त्याचा वॉवल चेक करायचा. म्हणजे आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत असेल की इकडे जे वॉवल आलेला आहे तर त्याच्या अगोदरचं लेटर काय आहे आ. तर आचा वॉवल काय आहे आ. म्हणजे काय तर या ठिकाणी आपण काय बघणार आहोत आ किंवा ओ जर आलं तर इथे रूल काय सांगता आहेत. आणि त्याच पद्धतीने इकडे बघा आ आणि ओ जर नसतील तर काय रूल असणार आहे हे बघायचं आहे. तर आता तुम्ही लक्षात घ्या, आता आपण जी पण पद्धती बघणार आहेत 7 टाईप जे आहेत त्याच्यामध्ये हेच असणार आहे की आ ओ असतील तर काय रूल आहेत आणि आ आणि ओ नसतील तर काय रूल आहेत. तर आता हे आपण पुढे बघूया डिटेलमध्ये. तर या ठिकाणी बघा पहिलं जे वर्ब आहे ते काय आहे सदा आणि खदा. तर या 2 पद्धतीमध्ये आपण काय बघितलेलं की जर 1 अक्षरी शब्द असेल तर काय करायचं आहे आपल्याला नॉर्मल रूल फॉलो करायचा आहे. तर या ठिकाणी आपण स्टेम घेतले स आणि ख. तर आपला नॉर्मल रूल काय होता स च काय होईल स च काय होईल सॉयो, ख च काय होईल खॉयो. आता स च सॉयो का झालं कारण की शेवटचा वॉवल काय आहे आहे. मग आपल्याला माहिती आहे की आ आणि ओ नसेल तर आपल्याला काय लावायचं आहे ऑयो लावायचा आहे. आणि हा जो आहे तो आपण काय करणार आहोत काढून टाकणार आहोत. आपण काय करणार आहोत काढून टाकणार आहोत. बाकीच्या वेळेला आपण काढत होतो का जसं की आता खादा जे होतं जर आपण खादा असेल तर आपण खादामधलं खा प्लस आयो मग खा आणि आ काय करायचो आपण एकत्र करायचो आणि खायो लिहायचो. परंतु ओदा ज्या वेळेला लिहायचो त्यावेळेला आपण काय करायचो ओ प्लस आयो लावायचो आणि मग वायो लिहायचो. म्हणजे ओ आणि आ दोन्ही पण असायचे. परंतु या ठिकाणी इथे आपण जे आहे ते काय करणार आहोत काढून टाकणार आहोत आणि आपण काय लिहिणार आहोत सॉयो. आलं लक्षात. मग आता ह्याचं आपण सॉयो हे प्रेझेंट टेन्स केलं. मग पास्ट टेन्स काय असेल
सॉसॉयो. आणि फ्युचर टेन्स काय असेल तर फ्युचर टेन्समध्ये हे आपण चेंज करणार नाही आहोत, हे असंच राहणार. ओके. सिल खॉ ये यो. आलं लक्षात. म्हणजे हे जर एक अक्षरी शब्द आहे तर ह्याचा नॉर्मल रूल राहणार आहे, जो नॉर्मल आपण रूल शिकलेले आहोत तेच राहणार आहे. फक्त या ठिकाणी काय करणार आपण, हे जे अ आहे ते काढून टाकणार आहोत आणि फ्युचर टेन्समध्ये जो आपला स्टेम आहे तो स्टेम घेऊन त्याच्या पुढे इल किंवा र जे असेल ते लावून आपण पुढे काय करणार आहोत, खॉययो लिहिणार आहोत. म्हणजे हे काय झालं आपलं फ्युचर टेन्स. ओके. तर त्याचप्रमाणे तुम्ही खदाचं सुद्धा करू शकता. तर या ठिकाणी बघा, आपण न्यू पेजवरती घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर आपण काय शब्द बघितलेला, सदा. तर सदाचं काय करायचं, आपण स्टेम घ्यायचा आणि ह्याच्यातला जो शेवटचा वॉवल काय आहे अ, त्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याच्या पुढे काय लावणार आहोत, ऑ प्लस सेंटेन्स एंडिंग यो. परंतु जेव्हा आपण हे कंजुगेट करणार त्यावेळेला हा जो अ आहे वॉवल ते काय करायचं, आपण काढून टाकायचं आणि काय करणार आपण सॉयो. आता तुम्हाला माहिती आहे की हे सायलेंट लेटर आहे, तर मग हे इथून निघून जाईल आणि त्याचा पुढचा वॉवल जो आहे तो इथे लागेल सॉयो. त्याचप्रमाणे खदाचं कसं होईल, खॉयो. आता हेच आपल्याला जर पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर आपण कसं करणार, स प्लस ऑत आणि ऑयो सेंटेन्स एंडिंग. पास्ट टेन्सची सेंटेन्स एंडिंग काय आहे तर ऑयो. मग आता ह्याचं कसं होईल तर सॉयो. आणि फ्युचर टेन्ससाठी आपण बघितलं, फ्युचर टेन्समध्ये काय करायचं आहे, आपण स्टेम घ्यायचा आणि त्याच्या पुढे उल किंवा र लावायचं आहे. मग उल कधी लावायचा असतो, ज्या वेळेला पाचीमध्ये काहीतरी असेल आणि पाचीमध्ये काही नसेल तर डायरेक्टली काय करायचं, र लिहून टाकायचा आणि पुढे काय खॉ ये यो. आलं लक्षात. तर हे काय झालं आपलं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता आपण काय बघणार आहोत पुढे, जी दुसरी पद्धत आहे ती बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा, ज्या वेळेला 2 पेक्षा जास्त जर अक्षरं येत असतील किंवा 2 अक्षरं येत असतील, जसं की या ठिकाणी काय आहे फाप्पदा. ओके. तर आपण काय घेतलं, फा प दा. तर आपण काय करायचं की स्टेम लिहायचा. मग आपण काय घेतलं, आपण स्टेम लिहिला. ओके. मग आता स्टेम लिहिल्यानंतर शेवटचा वॉवल काय आलेला आहे तर वॉवल आलेला आहे. मग आपण काय करायचं, त्याच्या अगोदरचं जे लेटर आहे ते बघायचं. मग अगोदरचं लेटर काय आहे पा, आणि मग त्याचा पाचा वॉवल काय आहे, आ वॉवल आहे. म्हणून आपण इकडे काय लावणार, आयो लावणार. काय लावणार, आयो. मग आपण इकडे काय करणार, हे जे आहे ते काय करायचं, काढून टाकायचं आणि आपण काय करायचं, फाप्पायो. काय करायचं, फाप्पायो. त्याच पद्धतीने आपण काय करायचं, पास्ट टेन्स करायचं. मग काय करणार, पास्ट टेन्सचं फाप्प प्लस आत प्लस ऑयो. ओके. मग काय होईल, फाप्पा सॉयो. आणि फ्युचर टेन्स मात्र जसा आहे तसाच राहील. म्हणजे काय तर फाप्प आपण लिहिलं, जे स्टेम आहे ते जसंच्या तसं, आणि त्याच्या खाली काय लावलं, र आणि सेंटेन्स एंडिंग खॉ ये यो. फाप्पल खॉये यो. आलं लक्षात. म्हणजे या पद्धतीने आपण 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर अक्षर आले असतील तर बघायचं आहे. म्हणजे काय, इकडे काय बघणार आहोत आपण, अगोदरचं लेटर. आता ह्याच पद्धतीने तिसरी जी पद्धत होती, आता त्याच्यातलं बघा, या ठिकाणी बघा मी घेतलं यॉप्पदा. यॉप्पदा. आता यॉप्पदामध्ये अगोदरचं लेटर काय आलेलं आहे, यॉ आलेला आहे. काय आलेला आहे, यॉ. म्हणजे काय, आ किंवा ऑ नाहीये. म्हणजे इथे काय लागणार, ऑयो लागणार. मग आपण इथे काय करणार, यापॉ यो. काय करणार आपण, यॉपॉ यो. आणि त्याच पद्धतीने आपण पास्ट टेन्स काय करणार, यॉपॉ सॉयो. आणि आपण फ्युचर टेन्स कसं बघणार,
यॉपल खॉयेयो. आलं लक्षात? सो आता आपण इथे हे सोडवून बघूया पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये. पहिलं आपण घेऊया प्रेझेंट, त्यानंतर इथे काय घेणार आहोत आपण पास्ट आणि इकडे काय बघणार आपण फ्युचर. ओके, तर आपण पहिलं काय बघू, सदाचं बघूया. ओके, तर सदाचं काय होईल, सॉयो, सॉसॉयो, सिल खॉयेयो. खदाचं कसं होईल, खॉयो, खॉसॉयो आणि खिल खॉयेयो. त्याच्यानंतर फाप्पदाचं आपण काय बघितलं की अगोदरचं जे लेटर असतं त्याचं वॉवल बघायचं. मग या ठिकाणी काय आहे, आ आहे. मग या ठिकाणी काय होईल, फाप्पायो, फाप्पासॉयो आणि फाप्पल खॉयेयो. या ठिकाणी काही चेंज होणार आहे का, नाही. या ठिकाणी जो स्टेम आहे तोच आपण फ्युचर टेन्समध्ये यूज करायचा आहे. आता आफदाचं काय होईल, आफायो, आफासॉयो, आफल खॉयेयो. त्यानंतर यॉपदाचं काय होईल, आता या ठिकाणी अगोदरचं जे लेटर आहे ते काय आहे, यॉ, म्हणजे आ आणि ओ नाही आहे. मग काय होईल, यॉपॉयो, यॉपॉसॉयो आणि यॉपल खॉयेयो. आता खिप्पदा, खिप्पदाचं काय होईल, खी, अगोदर काय लेटर आलेलं आहे खी. मग आपण काय करणार, खिप्पॉयो, खिप्पॉसॉयो आणि त्याच्यानंतर काय आहे, खिप्पल खॉयेयो. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, अ चे रूल शिकलेलो आहोत. आता ह्याच्या पुढचा रूल काय आहे तर र. आतापर्यंत आपण काय बघत होतो की अ जर वॉवल आला तर त्याचे रूल काय सांगतात, परंतु आता आपण काय बघणार आहोत, र आणि त्याच्या खाली जर अ वॉवल आला तर र काय सांगतो की मी माझा वेगळा अजून एक रूल बनवेल. तर या ठिकाणी बघा थारदा, तर थारदामधून आपण जर फक्त स्टेम घेतला थार, तर आपला आतापर्यंत आपण जो रूल शिकलो होतो अचा, तो काय होता की अगोदरचं लेटर बघायचं आणि त्याचं वॉवल बघायचं. म्हणजे इकडे काय लागणार आपल्याकडे, थारायो. या ठिकाणी काय होणार आपलं, जर अगोदर आपण जसं शिकलेलो त्या पद्धतीने जर आपण शिकलो तर हे काय होणार, थारायो. परंतु र काय सांगतो, मी माझा एक नवीन रूल बनवणार. मी तुमचा रूल तर फॉलो करेलच, पण मी माझा अजून एक नवीन रूल तयार करणार. मग तो काय सांगतो की हे जे र आलेला असेल ना, तर त्याचा जो अगोदरचा लेटर आपण जे वॉवल बघितलेला आहे त्याच्या खाली अजून एक र लावायचा. म्हणजे काय तर इथे काय होणार, थाल्लायो. काय होणार, थाल्लायो. आलं लक्षात? म्हणजे काय करायचं आहे की जर र च्या खाली अ हे वॉवल आलं तर अगोदरचं जे लेटर आहे त्याच्या खाली र लावून टाकायचं आणि बाकीचे जे रूल आहेत ते आता आपण जे अगोदर शिकलेलो त्याचप्रमाणे करायचे आहेत. ओके, तर बघूया. आता या ठिकाणी बघा थारदा, थारदाचं कसं होईल, था रा यो. आतापर्यंत आपण जे शिकलेलो त्या पद्धतीने काय झालं, थारायो. परंतु आपण काय बघितलं, र काय सांगतोय मी अजून एकदा लागणार. मग कुठे, अगोदरच्या लेटरच्या खाली. मग कसं होणार, थाल्लायो. आता या ठिकाणी कसं होणार, फारदा आहे तर कसं होणार, फाल्लायो. त्यानंतर छारदा आहे तर कसं होणार, छाल्लायो. मोरदाचं कसं होणार, मोल्लायो. आणि खोरदाचं कसं होणार, खोल्लायो. ओके, तर ह्याच पद्धतीने तुम्ही पास्ट टेन्स पण करू शकता. सेम आहे, फक्त हे काय करायचं आहे आपल्याला, दार्रासॉयो, त्याच्यानंतर फाल्लासॉयो
छाल्लासयो, मोल्लासयो आणि खोल्लासयो. ओके, तर प्रेझेंट आणि पास्ट तुम्हाला कळला. आता फ्युचरचं काय करायचं आहे, तर फ्युचरचं नॉर्मली जसं आपण लिहितो तसंच लिहायचं आहे. थारिल खॉयेयो म्हणजे काय, तर जो स्टेम आहे तो स्टेम घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे काय लावायचं आहे, इल किंवा र. ओके, दारिल खॉयेयो. त्याच्यानंतर फारदाचं कसं होईल, फारल खॉयेयो. आणि छारदाचं कसं होईल, छारल खॉयेयो. मोरदाचं कसं होईल, मोरल खॉयेयो. आणि खोरदाचं कसं होईल, खोरल खॉयेयो. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण अगोदर र लिहिला आहे का, नाही. तर फ्युचर टेन्समध्ये काय करायचं आहे, स्टेम घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे इल किंवा रेल लावून खॉयेयो करायचं आहे. ओके, आणि प्रेझेंट आणि पास्टमध्ये आपण काय बघितलं, तर अगोदरचा जसा रूल होता आ किंवा ऑ प्रमाणे आपण आयो किंवा अयो लावायचं, परंतु अगोदरचा जो लेटर आहे त्याच्या खाली काय करायचं आहे, एक्स्ट्रा र आपण ऍड करायचा आहे. ओके, तर इथपर्यंत झालं क्लिअर. आता आपण पुढचं बघूया. तर आता या ठिकाणी बघा, पुढचे जे वर्ब आहेत ते काय आहे, फुरदा, खिरदा आणि खेरदा. आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेला सेम आहे, फक्त स्टेम घेतला आपण इकडे पुर, तर अ च्या अगोदर जे लेटर आलेलं आहे त्याचं शेवटचं त्या लेटरचं वॉवल बघायचं आहे. तर इथे काय आलेलं आहे, उ आलेला आहे. म्हणजेच काय, आपण काय बघणार आहोत, विदाऊट आ आणि ऑ. तर विदाऊट आ आणि ऑ तुम्हाला माहिती आहे काय लावायचं आहे, ऑयो ऑसॉयो. ओके, तर या ठिकाणी आपण हे सॉल्व्ह करून घेऊया. फुरदाचं कसं होईल, फुरयो. परंतु आपण काय बघितलं, जर र आला असेल तर त्याच्या अगोदरच्या लेटरच्या खाली काय करायचं आहे, र लावायचा. मग काय होणार, फुल्लयो, खिल्लयो, खेळलयो. ओके, आता बघा पास्ट टेन्स मध्ये कसं होईल, फुल्लसयो, खिल्लसयो आणि खेळलसयो. आलं लक्षात. आणि फ्युचर टेन्स मध्ये काही चेंज आहे का, नाही. तिथे आपण काय करणार आहोत, स्टेम लिहिणार आहोत आणि त्याच्या पुढे काय इल किंवा र. मग इथे काय लागणार, र, फुरिल खॉयेयो, त्याच्यानंतर खिरिल खॉयेयो आणि त्यानंतर काय आहे, खेरिल खॉयेयो. आलं लक्षात. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, तर हे वॉवल आणि त्याच्यानंतर र च्या खाली हे वॉवल आलं, तर काय रूल, नवीन काय रूल बनले आहेत ते आपण आतापर्यंत बघितलं. आता आपण काय बघणार आहोत, तिसरा रूल. तिसरा काय आहे, तर इथून आपले काय होतात, पाच्छिमचे रूल सुरू होतात. पुढचे 5 जे लेटर आहेत ते पाच्छिमचे आहेत. तर ह्या ठिकाणी बघा, र जर पाच्छिम मध्ये आलं तर काय रूल होतो ते आता आपण बघणार आहोत. ओके, तर आतापर्यंत आपण काय बघितलं, आणि र चा जो रूल आहे तो काय करत होता, तर प्रेझेंट आणि पास्ट मध्ये चेंज होत होता. म्हणजे प्रेझेंट आणि पास्ट मध्ये अपवाद होता, फ्युचर सेम होता. परंतु इथे काय होणार आहे, तर इथे प्रेझेंट आणि पास्ट जे आहे ते काय असणार आहेत, नॉर्मल असणार आहेत. परंतु फ्युचर जे आहे ते काय असणार आहे, तर ते या ठिकाणी काय आहे, अपवाद आहे. ओके, तर आपण बघूया. या ठिकाणी बघा,
सालदाचं जर प्रेझेंट बघितलं तर नॉर्मल आहे, तर कसं होईल सारायो. नोलदाचं कसं होईल नोरायो. आणि आलदाचं कसं होईल आरायो. परंतु पास्ट टेन्स पण सेमच होईल, जसं की सारा सॉयो. सेम नोलदा आणि आलदाचं पण होईल. परंतु जर फ्युचर टेन्स बघायचा असेल तर त्यावेळेला फ्युचर टेन्समध्ये आपण काय बघत होतो स्टेम प्लस अल किंवा र आणि त्याच्यानंतर पुढे जी सेंटेन्स एंडिंग होती ती काय होती खॉयेयो. ओके, ही आपण बघत होतो. तर स्टेम काय आहे या ठिकाणी साल प्लस उल र खॉयेयो. तर या ठिकाणी साल म्हणजे पाश्चिममध्ये शब्द पाश्चिममध्ये आलेला आहे, तर या ठिकाणी काय लागणार आहे उल लागणार आहे. करेक्ट. जर आपण नॉर्मल रूल बघितला तर उल लागणार आहे. परंतु इकडे अपवाद काय आहे की ज्या वेळेला पाश्चिममध्ये र हे व्यंजन किंवा र हे लेटर आलेलं असेल त्यावेळेला काय करायचं फ्युचर टेन्सचं आपण जे उल किंवा र जे लावत होतो ते काय करायचं नाही लावायचं, फक्त साल खॉयेयो लिहायचं. आलं लक्षात. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला इकडे आपण लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता सालदाचं प्रेझेंट टेन्स काय बघितलं आपण सारायो जे नॉर्मल रूल आहे. ओके, सारा सॉयो. परंतु फ्युचरमध्ये आपण काय बघितलं की जर र आला असेल तर आपण जे एक्स्ट्रा उल किंवा र लावायचो ते इथे लावायचं नाहीये, डायरेक्टली काय करणार आपण साल खॉयेयो लिहिणार आहोत. काय करणार आहोत साल खॉयेयो. त्याच्यानंतर नोलदाचं प्रेझेंट टेन्स बघा काय येईल नोरायो नोरा सॉयो आणि या ठिकाणी काय आहे नोल खॉयेयो. त्याच्यानंतर आलदाचं आरायो आरासॉयो आणि आल खॉयेयो. आलं लक्षात. आता त्याच पद्धतीने जर पाश्चिममध्ये र असेल आणि वर विदाउट आ आणि ओ असेल, जसं आता इथे बघा वरती जे आहे तिथे आपण बघितलं तर सगळे काय होते आ किंवा ओ होते. परंतु या ठिकाणी बघा हे काय आहे तर आ आणि ओ नाही आहेत, ह्याच्यामध्ये विदाउट आ आणि ओ आहेत. तर काय करायचं आहे आपल्याला तर सेम जसं आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स करत होतो योरोयो योरोसॉयो, परंतु फ्युचर टेन्स करताना आपण काय करणार आहोत फक्त यॉल खॉयेयो लिहिणार आहोत. ओके, तर या ठिकाणी बघा इथे आपण करूया ते यॉलदाचं काय होईल योरोयो. का कारण की इकडे काय आहे जे वॉवल आहे ते काय आहे यॉ आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर योरोसॉयो आणि फ्युचर टेन्स मात्र आपण काय करायचं आहे यॉल खॉयेयो. त्याच्यानंतर मांदलदा त्याचं कसं होईल मांदल ऑयो. ओके, आता या ठिकाणी बघा इकडे मांदल आलेला आहे. ओके, तर शेवटचा जो वॉवल आहे तो काय आहे अ आहे, परंतु पाश्चिममध्ये र आलेला आहे म्हणून इथे काय होणार इथे रूल आपला अ वॉवलचा नाही लागणार. अ वॉवलचा जो रूल आहे तो कधी लागेल तर ज्या वेळेला त्याच्या पाश्चिममध्ये काहीच आलेलं नसेल त्याच वेळेला फक्त त्याचा रूल लागणार आहे. नाहीतर तुम्ही जर असा शब्द आला तर ह्याला सुद्धा तुम्ही तसा रूल लावाल तर तसं नाही आहे. ओके, तर या ठिकाणी बघा इथे काय होईल मांदेरॉयो त्याच्यानंतर मांदरॉसॉयो, परंतु इथे काय होईल मांदल खॉयेयो. आलं लक्षात. आता पुढे बघा मॉल्दाचं काय होईल मोरोयो
मॉरसॉयो आणि मॉल खॉयेयो. त्याच्यानंतर उल्लाचं काय होईल, उरॉयो, उरॉसॉयो आणि उल खॉयेयो. त्याच्यानंतर दोनल फॉल्दा ह्याचं कसं होईल, दोनल फॉरायो, दोनल फॉरसॉयो आणि दोनल फॉल खॉयेयो. आलं लक्षात. तर र चा रूल आपल्याला समजला की जर पाच्छिममध्ये जर र आलेला असेल तर काय करायचं आहे, प्रेझेंट आणि जो पास्ट आहे तो आपण नॉर्मल रूल फॉलो करायचा आहे, परंतु फ्युचरमध्ये आपण काय करणार आहोत तर उल किंवा रुल जे येत होतं ते आपण नाही लावणार आहोत. ओके, इथपर्यंत झालं क्लिअर. त्याच्यानंतर र आणि र. तर हे 3 रूल आतापर्यंत आपण शिकलो आहोत. आता आपण काय बघणार आहोत, पाच्छिममध्ये जर प आला तर त्याचे रूल काय सांगतात ते. तर या ठिकाणी लक्ष द्या की ज्या वेळेला हा जो प चा जो रूल आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा कधी ॲप्लिकेबल आहे की ज्या वेळेला हे जे आहेत ते काय असतील, ॲडजेक्टिव्ह असतील. ओके, म्हणजे वर्ब नसायला पाहिजेत, ॲडजेक्टिव्ह असायला पाहिजेत. तर त्यावेळेला काय होतं, पाच्छिममध्ये प आला असेल तर आता आपण जे रूल शिकणार आहोत ते ॲप्लिकेबल आहेत. तर या ठिकाणी बघा की स्विप्ता म्हणजे काय तर टू बी इझी, ऑर्योप्ता म्हणजे काय तर डिफिकल्ट. म्हणजे काय, हे जे आहेत ते काय आहेत, ॲडजेक्टिव्ह आहेत, ॲक्शन वर्ब नाही आहेत. तर त्यामुळे ज्या वेळेला ॲडजेक्टिव्ह असतील तेव्हाच फक्त हे रूल फॉलो करायचे आहेत. तर आता ह्या ठिकाणी बघा प चा रूल आपल्याला काय सांगतो की ज्या वेळेला पाच्छिममध्ये प आलेला असेल त्यावेळेला काय करायचं, आपण हा प काढून टाकायचा. ओके, मग आपण आता या ठिकाणी बघा स्विप्ता जे आहे ते मी जर स्टेम घेतला तर आपण काय करायचं, स्विप्ताचा स्टेम घेतला. मग आपण काय करायचं, ह्याच्यातला प काढून टाकायचा. म्हणजे आपण काय केलं, फक्त स्वी लिहिलं. आणि हा प काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढे काय ॲड करायचं, ऊ ॲड करायचं. म्हणजे हा आपल्याला नवीन स्टेम मिळतो. कोणता, स्वी ऊ. कोणता नवीन स्टेम मिळाला आपल्याला, स्वी ऊ. आता तुम्ही बघा शेवटचा जो वॉवल आहे तो काय आलेला आहे, ऊ. म्हणून इथे आपण काय लावणार आहोत, ऑ सेंटेन्स, ऑ प्रेझेंट टेन्स, त्याच्यानंतर ऑत हे पास्ट टेन्स. म्हणजे काय झालं, इकडे प्रेझेंट टेन्स कसं होईल, स्वी प्लस ऑ काय होईल, स्वी ऊ ऑ यो. तर आपल्याला माहिती आहे की ऊ प्लस ऑ जे आहे ते काय तयार होतं, वॉ, संयुक्त स्वर तयार होतो. ओके, म्हणून इकडे ऊ प्लस ऑ काय होतील, एकत्र होतील आणि मग एक नवीन शब्द तयार होईल. काय होईल, स्वी वॉयो. आला लक्षात. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर पाच्छिममध्ये जर प आला असेल तर आपण तो काढून टाकायचा, त्याच्या पुढे ऊ लिहायचं आणि मग आपली प्रेझेंट टेन्सची जी सेंटेन्स एंडिंग आहे ती ऑयो आहे. मग ऊ प्लस ऑ काय होईल, वॉयो. काय होईल, वॉयो. ओके, म्हणजे स्विप्ताचं काय झालं, स्वी वॉयो. काय झालं, स्वी वॉयो. आलं लक्षात. त्याच पद्धतीने तुम्हाला पास्ट टेन्समध्ये सुद्धा करायचं आहे. तर स्वी ऊ प्लस ऑ काय होईल, वॉ आणि त्याच्या पुढे काय लागणार आहे, सॉयो. स्वी वॉज सॉयो. आलं लक्षात. परंतु फ्युचर टेन्समध्ये काय होणार आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे, फक्त हे जे प आहे तो काढून आपण काय करायचं आहे, ऊ. म्हणजे आपला जो स्टेम आहे तो काय लावणार आहोत आपण, स्वी ऊ. ओके, आणि त्याच्यानंतर म्हणजे काय तर इकडे स्वी ऊ आणि त्याच्यानंतर काय ल. काय लावायचं आहे खाली, र. स्वीवुल
खॉयेयो. आलं लक्षात? तर आता या ठिकाणी बघा, आपण पुढे जेव्हा सोडवू तेव्हा तुमच्याला जास्त लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा स्वीप्ता आहे, तर आपण त्याचं प्रेझेंट टेन्समध्ये काय करणार, स्वीप पहिलं स्टेम लिहून घेतलं. मग आपण काय केलं, आपल्याला माहिती आहे की प काढायचं आहे, मग आपण काय करणार, आपण प काढून घेतला. त्याच्या पुढे आपण काय लावणार आहोत, उ. ओके, तर हा काय झाला, आपला स्टेम झाला. स्वीवू हा आपला स्टेम झाला. आता ह्याच्यापासून आपण प्रेझेंट टेन्स बनवायचं आहे, तर आपण कसा बनवणार, स्वी वॉयो, त्याच्यानंतर स्वीवसॉयो, आणि ज्या वेळेला फ्युचर टेन्स करायचं असेल त्याच वेळेला सुद्धा आपण काय करणार आहोत, स्वीवू. आता इकडे इल किंवा र लावायचं आहे, तर र कधी लावायचं आहे, जेव्हा पाचशीमध्ये काही नसेल. तर इथे पाचशीमध्ये काही नाही आहे, म्हणून आपण काय लावलं, स्वीवुल खॉयेयो. आलं लक्षात? म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय करतो आहोत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिन्ही मध्ये सुद्धा बदल होणार आहेत. म्हणजे तिन्ही मध्ये सुद्धा काय आहे, अपवाद आहे. कधी, ज्या वेळेला ॲडजेक्टिव्ह असेल त्यावेळेला. ओके, तर आता या ठिकाणी बघा, ऑरप्ता. ऑरप्ताचं काय होईल, ऑरियो वॉयो, ऑरियो वसॉयो, आणि त्याच्यानंतर ऑरियो उ, पुढे ल आणि खॉयेयो. आलं लक्षात? आता त्याच्या पुढे बघा काय आहे, फू द रॉ वॉयो, फू द रॉ वसॉयो, आणि त्याच्यानंतर काय, फू द रॉ उल खॉयेयो. त्याच्यानंतर मेप्ता. मेप्ताचं काय होईल, मेवॉयो, मेवसॉयो, आणि त्याच्यानंतर मेउल खॉयेयो. आलं लक्षात? म्हणजे काय, तर प चा आपला काय रूल आपण बघितला की जर ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर क्रिया विशेषण. ओके, तर ॲक्शन वर्ब नसली पाहिजेत, ॲडजेक्टिव्ह असतील तर आपण त्यावेळेला काय करायचं आहे, पाश्चिमचा जो प आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी पुढे स्टेमच्या पुढे काय करायचं, उ लिहायचं, आणि मग तो आपला एक नवीन स्टेम तयार होतो. आणि मग त्या स्टेमपासून आपण काय करायचं आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स बनवायचे आहेत. आलं लक्षात? आता ह्या ठिकाणी बघा, ह्याच्यामध्ये पण ॲक्शन वर्ब, जसं मी तुम्हाला म्हणाले की ॲक्शन वर्ब नसलं पाहिजे, परंतु एक ॲक्शन वर्ब आहे जे की इकडे अपवाद आहे. तर ते कोणतं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी एक जे आहे ते काय आहे, ॲक्शन वर्ब जे आहे ते काय आहे, नोप्ता. तर हे ॲक्शन वर्ब आहे, परंतु हे सुद्धा अपवाद आहे, कारण की हे जसं आपण ॲडजेक्टिव्ह बघितले त्या रूल प्रमाणे हे फॉलो करतं. ओके, नोप्ता हा फक्त एकच वर्ब असा आहे जो की अपवाद आहे. बाकीचे जे वर्ब आहे ते नॉर्मल रूल फॉलो करतात, परंतु नोप्ता जे आहे ते काय फॉलो करेल, नो वॉयो, त्याच्यानंतर नोवसॉयो, नोवसॉयो. एक मिनिट हा, ह्या ठिकाणी लिहिते, नोवॉयो, नोवसॉयो आणि नोउल खॉयेयो. तर नोप्ता जो आहे तो ॲडजेक्टिव्ह नाही आहे, हे काय आहे, वर्ब आहे. ओके, तर हे एकमेव वर्ब असं आहे जे हे रूल फॉलो करत आहेत, अपवादातील इररेग्युलरचे जे वर्ब आहे, इररेग्युलरचे जे रूल आहेत ते फॉलो करत आहेत. ओके, तर या ठिकाणी बघा, थकाप्ता म्हणजे हॉट, छकाप्ता म्हणजे कोल्ड, थॉप्ता म्हणजे
हॉट आणि छुपता म्हणजे हॉट नाही आहे, कोल्ड. तर थोपता आणि छुपता जे आहेत ना ते फक्त आपण वातावरण वेदर सांगण्यासाठी, जसं आपल्याला बघा उखडतंय किंवा आपण बोलतो गरम होतंय, उखडतंय, गार वाटतंय, थंड वाटतंय, तर किंवा गारवा आहे, हे जे आहेत ना तर आपण काय वेदर संबंधित बोलतो. तर त्याच पद्धतीने कोरियनमध्ये सुद्धा थोपता आणि छुपता जे आहे ते काय आहे, तर जेव्हा तुम्हाला वेदर संबंधित बोलायचं असेल त्यावेळेला यूज केलं जातं. आणि हॉट आणि कोल्ड हे जे तुम्ही आहे, जर वस्तू गरम असतील, चहा गरम आहे, कॉफी गरम आहे, तर त्यासाठी सुद्धा त्यासाठी हे शब्द तुम्हाला वापरायचे आहेत. तर या ठिकाणी बघा, थकॉप्ताला तुम्ही आपण कसं करणार प्रेझेंट टेन्समध्ये, तर थ क प काढून वू करायचा आहे आणि मग त्याच्या पुढे काय लागणार ऑयो, थक वयो, त्याच्यानंतर थक वसयो आणि त्याच्यानंतर थकवुल खयेयो. त्याच्यानंतर छाकाबदा, छाकाबदासाठी काय लागणार आहे बघा, छा का वयो, छागा वयो, त्याच्यानंतर छागा वसयो, छागावुल खयेयो. आता थोपता, थोपताचं कसं होईल, थवयो, थवसयो आणि थवुल खयेयो. त्याच्यानंतर छुपताचं कसं होईल, छुवयो, छुवसयो, छुवुल खयेयो. आलं लक्षात. आता यानंतर पुढे बघा, हे जे ह्याच्यामध्ये बघा, हे जे काही रूल आहेत ना, काही ॲडजेक्टिव्ह आहेत, जसं 1, 2, 3 आणि 4. तर काही जे ॲडजेक्टिव्ह आहेत ते काय करतात, तर नॉर्मल जे आपण शिकलेलो रूल ते फॉलो करतात. तर हे 4च आहेत. तर हे 4पैकी बघा, छापता, छापताचं काय होईल, तर छाबायो. ओके, तर त्यावेळेला आपण हे प काढणार नाही आहोत आणि ऊ लिहिणार नाही आहोत. तर छाबायो, छाबासयो आणि त्याच्यानंतर छाबल खयेयो. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने हे 4 जे आहेत वर्ब नाही ॲडजेक्टिव्ह, हे जे 4 ॲडजेक्टिव्ह आहेत ते आपले नॉर्मल रूल फॉलो करतात. तर हे तुम्ही पाठांतर करा की कोणते रूल आहे, कोणते शब्द आहेत, कारण की जास्त नाही आहेत, एवढेच आहेत. तर हे शब्द आहेत जे तुम्हाला नॉर्मल जे रूल आहेत त्या पद्धतीने करायचे आहेत. बाकीचे तर सगळे तुम्हाला जे इरेग्युलर वर्बचे रूल आपण शिकलो आहोत त्या पद्धतीने करायचे आहेत. तर या ठिकाणी बघा, आपण आता हे करून घेऊया. तर या ठिकाणी छापताचं काय होईल, छा बा यो, त्याच्यानंतर छा बा सयो, त्यानंतर छाबल ख ये यो. छुपताचं काय होईल, चोबायो, त्यानंतर काय होईल, जोबासयो, त्याच्यानंतर काय होईल, जोबल ख ये यो. ईदाचं काय होईल, इबोयो, इबोसयो आणि इबल खयेयो. त्याचप्रमाणे शिपताचं काय होईल, शिबोयो, शिबोसयो आणि शिबल खयेयो. आता थोपता जे आहे ना तो एकच वर्ड असा आहे जो की वेगळाच आहे. म्हणजे मी आगळा वेगळा असा मी इरेग्युलर वर्ब पण नाही फॉलो करणार,
मी नॉर्मल रूल पण फॉलो नाही करणार, मी माझाच रूल फॉलो करणार. तर तो काय बोलतो की आपण थोपताचं काय करायचो, तर स्टेम लिहून घ्यायचो आणि त्याच्यानंतर प काढून त्याच्या पुढे काय लावायचो, ऊ लावायचो. हा आपला इरेग्युलर वर्ब होता. परंतु तो काय बोलतो की मी ऊ नाही लावणार, मी ओ लावणार. काय लावणार, ओ. मग काय झालं, थो वो, हे स्टेम झालं. मग इथे काय लागणार, आता ऊ होता म्हणून आपण काय लावत होतो, ऑयो लावत होतो. परंतु आता इथे ओ आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय लावावं लागणार आहे, आयो लावावा लागणार आहे. म्हणजे इथे काय होईल, थोपताचं थो वो प्लस आयो. तर कसं होईल, थोवो प्लस आयो. मग ह्याचा उच्चार कसा होणार, थोवायो. काय होणार, थोवायो. मग इथे प्रेझेंट टेन्स थोवायो होणार, पास्ट टेन्स कसा होईल, थोवासॉयो. आणि फ्युचर टेन्स मात्र कसा होईल, थो उल. फ्युचर टेन्सच्या वेळेला काय लागेल, ऊ लागेल. थो उल खॉयेयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने ॲक्च्युली पचे रूल आहेत. तर आपण ब्लँक पेजवरती बघूया, म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल. तर या ठिकाणी बघा, आतापर्यंत आपण काय शिकलो होतो, तर आपण काय बघितलेलं, तर पचे आपण काय बघत होतो, रूल बघत होतो. तर पचे पहिले रूल आपण काय बघितला, इरेग्युलर रूल. आपण पहिला रूल काय बघितला की जर पाश्चिम मध्ये प आला असेल आणि जर ते ॲडजेक्टिव्ह असेल तर आपण काय करणार, हा जो प आहे तो काढून टाकणार आणि काय करणार, स्टेमच्या पुढे ऊ लिहिणार. म्हणजे आपल्याकडे काय होणार, एक नवीन स्टेम मिळेल. आणि मग नवीन स्टेम मिळाल्यानंतर शेवटचा वॉवल काय आहे आपल्याकडे, ऊ. म्हणून आपण इथे सेंटेन्स एंडिंग काय लावणार आहोत, ऑयो. ही प्रेझेंट टेन्सची आहे. पास्ट टेन्सची काय लागेल, ऑसॉयो. आणि फ्युचर टेन्सची काय लागेल, तर ऊच्या पुढे काय लावणार आहोत आपण, इल. म्हणजे उल खॉयेयो. तर हा झाला आपला पहिला रूल. त्याच्यानंतर दुसरा असा होता की काही जे ॲडजेक्टिव्ह आहेत त्यांना काय होतं, तर ते नॉर्मल रूल फॉलो करतात. ओके. आणि तिसरा जो होता तो काय होता की मी आगळा वेगळा आहे, थोपता. काय आहे, थोपता. तर ते काय सांगतो तो की मी नॉर्मल रूल जे आहेत ते पण फॉलो नाही करणार आणि जे इरेग्युलर आहेत ते पण नाही मी फॉलो करणार. मी काय करणार, माझा स्वतःचा एक वेगळा नियम तयार करणार. तर मी ना तर नॉर्मल करणार आणि मी ऊ पण नाही लावणार, मी काय लावणार, मी ओ लावणार. मग इथे कसं होईल, तो प्लस ओ. मग हा काय झाला, आपल्याकडे नवीन स्टेम मिळाला आपल्याला. मग आपल्याला काय झालं, दोवो. मग इकडे ओ असल्यामुळे पुढे काय लागणार आहे, आयो आणि असॉयो. म्हणजे थोपताचं कसं होईल, थोवायो, थोवासॉयो. आणि मात्र फ्युचर टेन्समध्ये काय करेल, मी फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला एकदा चान्स देतो, मी तुम्हाला फॉलो करतो फ्युचर टेन्समध्ये. मग तो काय करेल, फ्युचर टेन्समध्ये मात्र ऊ लावेल, थोउल खॉयेयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण पचे रूल शिकलो होतो. आता याच पद्धतीने अजून एक शब्द आहे, थोपता आणि खोपता. हे दोनच शब्द आहेत जे की आगळे वेगळे आहेत. तर खोपताचं कसं होईल, खोवायो, खोवासॉयो आणि खोउल खॉयेयो. तर हे दोन जे आहेत वर्ब ते तुम्ही लक्षात ठेवा, थोपता आणि खोपता. त्याच्यानंतर अजून एक बघितलेला की नोपता.
अजून एक आपण कोणता बघितलेला, तर नोपता हे जे वर्ब आहे ते काय करतं, इरेग्युलर वर्ब फॉलो करतं. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. आता आपण पुढे बघूया. आता ह्याच्या पुढे जे आहे ते काय बघणार आहोत आपण, द. पाश्चिम मध्ये जर द आला तर त्याचे रूल काय सांगतात ते आपण या ठिकाणी फॉलो करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, हे जे 3 जे आहेत ना, थत्ता, खत्ता आणि मुल्ता, हे काय आहे तर इरेग्युलर वर्ब आहेत. आणि हे जे 2 आहेत ना ते नॉर्मल रूल फॉलो करतात. नॉर्मल रूल फॉलो करतात म्हणजे काय, तर आता या ठिकाणी बघा, जर पाश्चिम मध्ये जर द आलेला असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे, तर द च्या ऐवजी आपण काय करायचं, र लिहायचं पाश्चिम मध्ये. म्हणजे काय, तर या ठिकाणी जर थत्ता आलेला आहे तर आपण हे स्टेम घेतलं थत, परंतु आपण थत न लिहिता आपण काय करायचं, थल लिहायचं आहे. तर हे काय आहे, इरेग्युलर वर्ब. तर ह्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, आता प्रेझेंट आणि पास्ट तर सेम राहील, थरायो आणि थर्रसॉयो. परंतु फ्युचरमध्ये बघा, आपण फ्युचरमध्ये बघितलेलं की जर पाश्चिममध्ये र असेल तर उल किंवा र हे आपण लावत नव्हतो रच्या नियमाप्रमाणे. परंतु या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी उल लावायचं आहे. म्हणजे तेरल खॉ ये यो. आलं लक्षात. म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, ज्या वेळेला आपण र चा रूल शिकत होतो जसं की सालदा, तर र चा ज्या वेळेला रूल आपण शिकलो त्यावेळेला आपण काय बघितलं, सारायो, प्रेझेंट टेन्स मध्ये काही चेंज नाही. त्याच्यानंतर सारासॉयो, पास्ट टेन्स मध्ये पण काही चेंज नाही, परंतु फ्युचर टेन्स मध्ये चेंज होता. काय होता, तर या ठिकाणी आपण जो एक्स्ट्रा उल किंवा र जे लावत होतो ते लावत नव्हतो, डायरेक्टली आपण काय करत होतो, साल खॉ ये यो लिहत होतो. परंतु या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी आपण ज्या वेळेला थचं त च्या जागी आपण काय लावणार आहोत, र लावणार आहोत, त्यावेळेला आपला प्रेझेंट टेन्स सेम राहील, थरॉयो. का, कारण की इकडे अ वॉवल आहे म्हणून इकडे ऑयो लागलेला आहे. ओके, मग थरायो, त्याच्यानंतर थरासॉयो. परंतु ज्या वेळेला फ्युचर टेन्स असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, थेरिल खॉ ये यो. तर या ठिकाणी काय लावायचं आहे, इल किंवा र लावायचं आहे. सेम खत्ताचं आहे, तर खत्ताचं कसं होईल, एक मिनिट, हे मी पहिलं पुसून घेते सगळं. ओके, तर थत्ताचं काय होईल, थरॉयो, त्याच्यानंतर थरसॉयो. आणि फ्युचर टेन्स मात्र काय होईल, थरिल खॉ ये यो. हे थरल एकत्र लिहायचं आहे, मी वेगळं ह्यासाठी लिहिलं की तुम्हाला कळावं म्हणून, परंतु हे एकत्र लिहायचं आहे थरल. आता त्याच्यानंतर बघा, खत्ता, खत्ताचं काय होईल, खॉरायो, खॉरसॉयो आणि खॉरल खॉयेयो. मुत्ताचं काय होईल, मुरायो, मुर्रसॉयो आणि मुरल खॉयेयो. आणि थात्ता आणि फात्ता जे आहेत ना ते काय आहेत, तर नॉर्मल रूल फॉलो करतात. म्हणजे थात्ताचं काय होणार, थादायो. म्हणजे या ठिकाणी द चं र मध्ये रूपांतर होणार नाहीये. थादायो, थादासॉयो आणि थादल खॉ ये यो. त्याचप्रमाणे फात्ताचं काय होईल, फादायो, फादासॉयो आणि फादल खॉ ये यो. आलं लक्षात. म्हणजे हे जे 2 आहेत ना ते नॉर्मल आहेत, नॉर्मल रूल फॉलो करतात. आणि बाकीचे जे 3 आहेत ते काय करतात, तर इरेग्युलर वर्ब म्हणजे अपवाद आहेत. ओके,
तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे, तुम्हाला पाठांतर करायचे आहेत, बाकी काही नाही, कारण की काही ऑप्शन नाही आहे, किंवा तुम्ही जशी प्रॅक्टिस करत जाल तसं तुमच्या डोक्यात बसेल. आता हे जर तुम्ही थत्ता, खत्ता आणि मुत्ता हे जर 3 शब्द जर तुम्ही 10 वेळा लिहिला तर तुमचं आपोआप पाठांतर पण होईल आणि आपोआप तुमच्या डोळ्याखालून जाईल की अरे ह्याला द ला र करायचं आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर पुढे काय आहे, ह. आता या ठिकाणी बघा, ह चा जो रूल आहे तो काय सांगतो आहे, तर आता बघा आपण प चा रूल बघितलेला, तर प च्या रूलमध्ये आपण काय बघितलेलं की प काढून टाकायचा आणि त्याच्या पुढे काय लावायचा, उ हे वॉवल लावायचं. त्याचप्रमाणे ह चा रूल काय आहे, तर ह जर पाचशीमध्ये आला असेल तर ते काढून टाकायचं आणि त्याच्या पुढे काय लावायचं, ई हे वॉवल लावायचं. परंतु ई हे वॉवलचं हे जे सायलेंट लेटर आहे ते नाही लावायचे, आपल्याला डायरेक्टली ई हे वॉवल ॲड करायचं आहे अगोदरच्या लेटरमध्ये. म्हणजे काय, तर आता या ठिकाणी बघा कामात्ता, तर कामात्ताचा बघा आपण काय घेतलं, फक्त स्टेम घेतला. तर या स्टेममधून आपण जर ह काढून टाकला तर ई हे वॉवल जे आहे ते त्याच्या अगोदरच्या लेटरमध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय झालं, कामे, काय झालं, कामे. आणि त्याच्यानंतर सेंटेन्स एंडिंग जी आहे ती करायची आहे, जशी की कामेयो, त्याच्यानंतर कामेसॉयो, आणि त्यानंतर फ्युचर टेन्स मात्र कसा होईल, तर जे स्टेम आहे तेवढंच घ्यायचं. तर स्टेम काय आहे, कामा, काय आहे, कामा. मग आपण तो स्टेम घ्यायचा आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, उल किंवा रुल, कामाल खॉ ये यो. आलं लक्षात. तर या पद्धतीने ह चा रूल आहे, आपण ते जेव्हा पूर्ण सॉल्व्ह करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी बघा खामात्ता, तर आपण त्याचं काय घेणार, पहिलं स्टेम घेणार. ह जे आहे ते आपण काय करणार आहोत, ह आपण काढून टाकणार आहोत. ओके, त्याच्यानंतर नोरात्ताचं आपण ह काढून टाकणार आहोत, आपण काय घेणार, फक्त नोरा. त्याच्यानंतर ह्याच्यातून काय घेणार आहोत आपण, फक्त फारा, आणि ह्याच्यातून काय घेणार आहोत आपण, फाल्गा. ओके, आणि ह्या ठिकाणी बघा इथे काय आलेलं आहे, या आलेला आहे, हा या. तर आपण काय करणार आहोत, आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त ई जे वॉवल आहे ना ते ॲड करायचं आहे, परंतु सायलेंट लेटर नाही, फक्त ई हे जे वॉवल आहे ते काय करायचं आहे, अगोदरचं जे वॉवल आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी बघा खामा प्लस ई जर झालं तर काय होईल, आ प्लस ई काय होईल, मे, खामे. त्याच्यानंतर नोरे, त्याच्यानंतर फारे, नंतर फाल्गे, आणि हायाचं काय होईल, हा ई, काय होणार, हा ये, काय होईल, हा ये. आता या ठिकाणी सेंटेन्स एंडिंग आपण फक्त इथे यो लावणार आहोत, काय लावणार आहोत, यो. हे काय झालं आपलं प्रेझेंट टेन्स. खामेयो, नोरेयो, फारेयो, फाल्गेयो आणि हायेयो, हे काय झालं आपलं प्रेझेंट टेन्स झालं. आता या ठिकाणी एक लक्षात येतंय का तुमच्या, की हे सेम हादासारखं आहे. जेव्हा हादा लागायचं तेव्हा आपण काय करायचो, हेयो लिहायचो, परंतु हा जो ह आहे तो काय झालेला आहे, पाच्छिमला आलेला आहे. आता या ठिकाणी बघा खामा आयो, तर हे जे ह आहे ते सायलेंट लेटरच्या इथे जाऊन ते काय होणार आहे, हायोच होणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की हा जर आला तर आपण काय करतो, हेयो करतो, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, इकडचा ह फक्त काढून टाकलेला आहे आणि म चं काय केलं, मेयो, कामेयो, काय केलेलं आहे, कामेयो. आलं लक्षात. त्याच पद्धतीने आता ह्याचं पास्ट टेन्स पण सोपं आहे, कामे सॉयो. नोरेचं काय होईल, नोरे सॉयो. मारेयोचं काय होईल, मारे सॉयो. आणि फाल्गेयोचं काय होईल, फाल्गे सॉयो. आणि हायाचं काय होईल, हाये सॉयो. आलं लक्षात. परंतु
ह्याच्यामध्ये फ्युचर टेन्सचं कसं होणार आहे, तर फ्युचर टेन्समध्ये आपण काय करणार आहोत, तर जे आपलं स्टेम आहे, ओरिजिनल स्टेम जे आहे ते काय आहे, कामा, आणि त्याच्या पुढे काय करणार आहोत, इल किंवा रिल लावून खॉ ये यो, म्हणजे या ठिकाणी काय लागेल, र लागेल. ओके, कामल खॉ ये यो. आलं लक्षात. ह काढायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्टेम मधून. ओके, तर या ठिकाणी काय होईल, कामल खॉ ये यो. नोरात्ताचं काय होईल, नोराल खॉ ये यो. आणि फारात्ताचं काय होईल, फाराल खॉ ये यो. आणि फाल्गात्ताचं काय होईल, फाल्गा खॉ ये यो. आणि या ठिकाणी हायात्ताचं काय होईल, हायाल खॉ ये यो. आलं लक्षात. तर या ठिकाणी बघा, अगोदरचे जे हे जे लेटर आहेत, हे जे वर्ब आहेत ते काय होते, आ आणि ओ पासून बनलेले होते. परंतु या ठिकाणी बघा, इथे काय आहे, तर इथे ऑ लागलेला आहे, इकडे ऑ आहे, ऑ आहे. ओके, तर ज्या वेळेला आ किंवा ऑ नसेल त्यावेळेला काय करायचं आहे, तर त्यावेळेला बघा, ई रॉ प्लस ई. आता हे जे ई आहे ना, ते काय करायचं आहे, पाठीमागे लावायचं, ऑच्या पाठीमागे लावायचं, म्हणजे काय होईल, ए होईल. ओके, तर आता या ठिकाणी बघा काय होणार आहे, इरेयो, इरेसोयो. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की स्टेम आपल्याला काय घ्यायचं आहे, इरॉल खॉ ये यो. आलं लक्षात. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे पण करायचे आहेत. आता या ठिकाणी बघा, आपण इथे घेऊया प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर इरोत्ताचं काय होईल, आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह काढून टाकायचं आहे आणि स्टेम घ्यायचं आहे. आपल्याकडे स्टेम काय आहे, इरोत्ताचा, ई रॉ. ओके, मग आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये ई करून काय करणार आहोत, इरेयो, इरेसोयो. आणि या ठिकाणी काय करणार आहोत आपण, जो स्टेम आहे ई रॉ, त्याच्यामध्ये आपण काहीही ई किंवा ह लिहिणार नाही आहोत. पाचशे मधला ह पण नाही लिहायचा आहे आणि ई पण नाही ऍड करायचं. इथे काय करणार आहोत आपण, डायरेक्टली इरॉल खॉ ये यो. आता खरत्ता, तर या ठिकाणी बघा काय आहे, ख रे यो, त्याच्यानंतर खरेसोयो, देन खरॉल खॉ ये यो. आता या ठिकाणी बघा, छरत्ताचं काय होईल, छॉरेयो, छॉरेसोयो, त्याच्यानंतर छॉरल खॉ ये यो. अत्तोत्ताचं काय होईल, ऑत्तेयो, ऑत्तेसोयो आणि ऑत्तल खॉ ये यो. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण हे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स जे आहेत ते बघितलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, काही जे वर्ब आहेत जसं की नात्ता आणि छुत्ता, तर हे जे आहे ते काय करतात, रेग्युलर रूल जे आहेत ते फॉलो करतात. उदाहरणार्थ नात्ताचं काय होईल, नायो, नासयो. आणि फ्युचर टेन्स मध्ये काय होईल, नाहल खॉ ये यो. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपण 6 रूल आतापर्यंत बघितलेले आहेत. पुन्हा एकदा सांगते, आपण पहिला रूल जो बघितला होता तो
चा बघितलेला, त्याच्यानंतर आपण र चा बघितला, देन पाच्छिम मधला र बघितला, देन आपण प चा बघितला आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, ह चा बघितलेला आहे. हां, आणि आपण द चा सुद्धा रूल बघितलेला आहे. तर असे आपण 6 रूल बघितलेले होते. त्याच्यातला अ चा रूल काय सांगतो की जर एक अक्षरीय असेल तर तुम्हाला नॉर्मल जो रूल आहे तो फॉलो करायचा आहे, परंतु 2 अक्षरीय असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर काय करायचं आहे, जे आलेलं आहे त्याच्या अगोदरचं लेटर, त्याच्या अगोदरचं जे लेटर आहे त्याचं वॉवल बघायचं आहे, आ आला आहे की ओ आला आहे आणि त्या पद्धतीने आयो किंवा ऑयो लावायचा आहे, हे काढून टाकायचं आहे. र चा रूल काय सांगतो, र बोलतो की मी तर तुम्हाला फॉलो तर करेल, परंतु मी काय करेल, अगोदरचं जे लेटर आहे त्या लेटरच्या पाच्छिम मध्ये मी अजून एकदा ॲड होईल. हा झाला र चा रूल. त्याच्यानंतर इकडच्या र चा रूल काय आहे, तर प्रेझेंट आणि पास्ट सेम आहे, नॉर्मल रूल, परंतु फ्युचरमध्ये तो काय करतोय की फ्युचरमध्ये जे अल आणि र जे एक्स्ट्रा येत आहेत ते तो घेत नाही, तो स्वतः जो आहे त्याच्या पुढे डायरेक्टली खॉययो लावतो आहे. त्याच्यानंतर आपण प चा रूल बघितला, तर प च्या रूलमध्ये आपण काय बघितलं की प काढायचा आहे आणि उ ॲड करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी काय लागतं, वॉयो वॉसॉयो. परंतु फ्युचर टेन्समध्ये काय लावायचं आहे, आपल्याला उल लावायचं आहे. परंतु त्याच्यामधला एक असा वर्ब आहे प मधला जो आहे थोपता आणि नोपता, हे मी थोपता आणि खोपता. तर हे 2 वर्ब असे आहेत की जे सांगतात की मी ऊ नाही लावणार, मी काय लावणार, ओ लावणार. कुठे, प्रेझेंट टेन्ससाठी आणि पास्ट टेन्ससाठी. परंतु फ्युचर टेन्ससाठी मी तुम्हाला सोबत करेल किंवा मी तुम्हाला कंपनी देईल, फ्युचर टेन्ससाठी मी काय लावेल, ऊ लावेल. ओके, तर हे झालं प चं. त्याच्यानंतर आपण द चा नियम काय बघितला, तर द च्या नियममध्ये आपण बघितलेलं की द काय बोलतो की मी द नाही लावणार, मी स्वतःला द च्या जागी काय करेल, र ची मदत घेईल आणि र ला पाच्छिम मध्ये लावेल. परंतु त्यावेळी आपण र च्या नियमाप्रमाणे काय बघितलेलं की र च्या नियमाप्रमाणे अल आणि र लागत नाही, परंतु तो काय बोलतोय, मी र ची मदत घेईल आणि मी परत फ्युचर टेन्समध्ये अल आणि र ची पण मदत घेईल. म्हणजे फ्युचर टेन्समध्ये काय करेल मी, हे जर लागलेलं असेल माझं तर त्याच्याबरोबर मी काय लावेल, पुढे अलची पण मदत घेऊन काय करणार आहे, खॉयेयो लिहिणार आहे. आणि ह चा रूल काय सांगतो आपल्याला की मी ह जे आहे ते काय करेल, ह जे आहे ते काढून टाकेल आणि त्याच्या पुढे काय लावेल, तर माझं जे अगोदरचं जे लेटर आहे त्या लेटरला मी काय लावेल, ई लावेल. म्हणजे काय होईल, ए होईल. मग तो ऑ असू दे किंवा आ असू दे, त्याच्या पुढे मी काय लावणार आहे, ईच लावणार आहे. ओके, आणि समजा य आला असेल तरी सुद्धा मी काय लावणार आहे, ई लावणार आहे. मग ह्याचा उच्चार काय होईल, ये होईल आणि ह्याचा उच्चार काय होईल, ए होईल. आलं लक्षात. तर हे झालं ह चा रूल. ओके, फ्युचर टेन्समध्ये काय आहे, तर फ्युचरमध्ये फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे, स्टेम घ्यायचा आहे आणि स्टेमच्या खाली जर ह आलेला असेल तर तो काढून त्याच्या पुढे काय लावायचा आहे, इल किंवा र लावून काय करायचं आहे, पुढे खॉयोयो लिहायचं आहे. तर हे झालं ह चा रूल. आता आपण काय बघणार आहोत, स चा रूल. तर या ठिकाणी बघा, पाच्छिममध्ये जर असेल तर त्याचं काही नाही करायचं आहे. काय करायचं आहे, तर हा जो स आहे तो काढून टाकायचा आहे आणि बाकीचं जसंच्या तसं लिहायचं आहे, प्रेझेंटमध्ये, पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये सुद्धा. परंतु इथे काय करायचं आहे, तर या ठिकाणी बघा नात, तर नातमधून काय करणार आपण, स तर काढून टाकणार, पण पुढे काय लावणार आहोत आपण, तर हा जो वॉवल आहे तो आ आला आहे म्हणून इथे काय लागणार आहे, आयो. त्याच्यानंतर ना प्लस आसॉयो आणि त्याच्यानंतर फ्युचर टेन्समध्ये काय येईल, तर ना प्लस इल खॉ ये यो. तर आता या ठिकाणी बघा काय आहे, ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर ज्या वेळेला आपण नॉर्मल जे रूल आहेत आपले ते जेव्हा आपण फॉलो करतो त्यावेळेला आपण काय करतो, ना प्लस आ काय करतो, नायो. त्याच्यानंतर नासॉयो आणि त्यानंतर काय करतो आपण, तर नाल खॉयेयो. ओके, आपण ह्या पद्धतीने नॉर्मल रूल पद्धतीने लिहितो. परंतु इथे काय आहे, रूल तर नॉर्मल आहेत, परंतु हे जे आयो आहे हे काय होणार आहे, तर ते वेगळंच राहणार आहे, ते कंजुगेट नाही होणार आहे ना सोबत. म्हणजेच काय, तर कसं लिहिणार आहोत आपण, हे
नायो, नासायो आणि ना उल ख ये यो. म्हणजे नॉर्मली जर बघा ज्या वेळेला आपण खादाचं करतो तर आपण कसं करतो, खायो, खासयो आणि खाल खॉयेयो. परंतु या ठिकाणी ज्या वेळेला पाश्चिममध्ये जर स आलेला असेल तर काय करायचा, तो स काढायचा आणि बाकीचं जसंच्या तसं स्टेम लिहून त्याच्या पुढे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स जे आहे ते लिहायचे आहेत. तर एवढाच आहे सचा जो रूल आहे तो. तर या ठिकाणी बघा इथे आपण ते पहिलं इकडे कंजुगेट करून घेऊया. प्रेझेंटमध्ये, त्यानंतर पास्टमध्ये आणि त्याच्यानंतर फ्युचरमध्ये. तर या ठिकाणी बघा नाताचं काय होईल, नायो, त्यानंतर काय होईल, नासयो आणि त्याच्यानंतर फ्युचरमध्ये काय होईल तर ना अल कॉयेयो. ओके. त्याच्यानंतर इत्ताचं काय होईल तर इयोयो. का, कारण की इकडे काय आलेलं आहे, ई वॉवल आलेला आहे, म्हणजे काय इयोयो. त्याच्यानंतर इयोसोयो आणि त्यानंतर काय आहे तर इयल खॉयेयो. त्यानंतर छत्ताचं काय होईल तर जॉयो, त्यानंतर जॉसोयो, जॉल खॉयेयो. तर या ठिकाणी र नाही आलाय पाश्चिममध्ये, पुढे आपण इल लिहिणार आहोत, एवढं लक्षात ठेवा. ओके. नंतर चित्ताचं काय येईल, छियोयो, छियोसोयो आणि छिउल खॉयेयो. आलं लक्षात. या ठिकाणी बघा बुत्ताचं काय होईल, बू ऑ यो. परंतु आपण माहिती आहे पहिलं बघत होतो उ प्लस ऑ काय होतं, वॉ. परंतु इथे काय करायचं आहे, वॉ लिहायचं नाही आहे, काय लिहायचं आहे, बू वॉ यो. त्याच्यानंतर बुवसयो आणि त्यानंतर इकडे काय होईल, बुल खॉ ये यो. तर एवढंच आहे सचं. तर काय करायचं आहे, पाश्चिममधलं जे स असेल तो काय करायचा आहे, आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रेझेंट टेन्सची जी पण सेंटेन्स प्रेझेंट टेन्स आणि सेंटेन्स एंडिंग आयो किंवा ऑयो लावायचा आहे. आणि पास्ट टेन्स असेल तर काय आहे, असोयो किंवा असोयो लावायचं आहे. आणि फ्युचर टेन्समध्ये मात्र काय करायचं आहे तर उल लावायचं आहे. कळलं, आलं लक्षात. तर आजचे हे आपले काय झालेले आहेत, 7 रूल झालेले आहेत. थोडंसं कठीण आहे मला माहिती आहे, परंतु काही ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. हे तुम्ही वारंवार जर प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्हाला लक्षात राहील. मी पण अधेमध्ये अजूनही कन्फ्यूज होते, कधी कधी मजा येते जेव्हा कन्फ्यूज होता किंवा काही गोष्टी कठीण असेल तेव्हा शिकायला जास्त मजा येते. तर एकदा आपण पुन्हा बघूयात की हे कसं म्हणजे आता आपण जे काही रूल शिकलो आहोत ते आपण एकदा पुन्हा बघूयात, शॉर्ट फॉर्ममध्ये बघूयात, म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येतील. तर या ठिकाणी बघा आपण सगळ्यात अगोदर काय शिकलो होतो तर इररेग्युलर वर्ब. तर इररेग्युलर वर्बला कोरियनमध्ये काय म्हटलं जातं तर पुल ख्यू छिक, म्हणजे काय तर इररेग्युलर वर्ब, मराठीमध्ये अपवाद. तर ते आपण किती बघितले, 7 कॅटेगरी होती. त्याच्यामधली पहिली होती त्याच्यानंतर र, त्याच्यानंतर बाकीचे जे 5 होते ते कोणते होते, पाश्चिममधले र, त्याच्यानंतर प, द, ह आणि स. ओके. तर आता आणि र मध्ये काय होतं तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला जर तर पहिलं अक्षर असेल तर काय करणार आपण की जे आपले नॉर्मल जे रूल आहेत ते आपण फॉलो करणार. फक्त काय करणार जे आहे ते आपण काढून टाकायचं आणि बाकी नॉर्मल रूल फॉलो करायचं. म्हणजे काय तर ऑयो लावायचा या ठिकाणी. आणि पास्ट टेन्समध्ये ऑसॉयो. आणि फ्युचर टेन्समध्ये काही चेंज होईल का, नाही. तर फ्युचर चेंजमध्ये नो चेंज आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितला रचा रूल. तर तो काय सांगतो की मी हे जे वरचे रूल आहे तेच फॉलो करेल.
परंतु काय करणार आहे, माझ्या अगोदरचे जे लेटर आहे त्याला काय करेल, तर अगोदरचं जे लेटर आहे त्याला मी काय करेल, खाली पाश्चिममध्ये त्याच्या र अजून ॲड करेल. ओके, आता हे पहिले अक्षर होतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरं काय होतं, तर अच्या अगोदर जे लेटर असेल त्याचं, अच्या अगोदर जे लेटर आलेलं असेल त्याचा जो वॉवल असेल तो आ आहे की ओ आहे किंवा नाही आहे ते बघून काय करणार आहे, ऑयो किंवा आयो लावणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण रचा रूल बघून झाला. नंतर होता पाश्चिममध्ये र. तर पाश्चिममध्ये र होतं तेव्हा काय होतं, तर प्रेझेंटमध्ये चेंज आहे का, नाही. पास्टमध्ये आहे का, नाही. डायरेक्ट कशामध्ये चेंज आहे, तर फ्युचरमध्ये. तर इथे फ्युचरमध्ये काय आहे, तर ज्या वेळेला पाश्चिममध्ये र येईल तर त्यावेळेला आपण जे फ्युचरमध्ये इल आणि र जे वापरतो ते आपण इथे काय करणार आहोत, वापरणार नाही आहोत. डायरेक्टली काय करणार आहोत, आपण ख ये यो लिहिणार आहोत. ओके, त्याच्यानंतर कोणता होता आपण रूल, कोणता बघितला, प चा रूल. तर प चा रूल आपण कधी बघितला, तर ज्या वेळेला ॲडजेक्टिव्ह असतील त्यावेळेला तो फॉलो करायचा आहे. त्याच्यानंतर प काढून टाकायचा आहे. आपण काय करणार आहोत, प काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी पुढे काय लिहायचं आहे, ऊ लिहायचा आहे. स्टेमच्या पुढे ऊ लिहायचा आहे. मग हा तुमचा काय झाला, स्टेम झाला. मग ऊ आहे म्हणून इथे काय लागणार आहे तुम्हाला, ऑयो किंवा ऑसॉयो. हे झालं तुमचं पास्ट आणि प्रेझेंट. परंतु फ्युचरमध्ये काय करायचं आहे, तर फ्युचरमध्ये स्टेम घ्यायचा आहे. तर स्टेम काय घ्यायचं आहे, ऊ बरोबर. म्हणजे काय, तर स्टेम प्लस ऊ आणि त्याच्या खाली काय लावायचं आहे, इल ख ये यो. तर या ठिकाणी ऊ आणि ऑ काय होतो, वॉयो आणि वॉसॉयो. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण कोणता बघितला, द चा. तर द चा रूल काय सांगतो, की जर पाश्चिममध्ये द आला तर काय करायचं आहे, द च्या ऐवजी काय करायचं आहे, आपण र लिहायचं आहे पाश्चिममध्ये. ओके, परंतु बाकीचं जे आहे प्रेझेंट आणि पास्ट जो आहे तो नॉर्मल जसाच्या तसा राहील. परंतु फ्युचरमध्ये आपण काय करणार आहोत, तर पाश्चिममध्ये र जरी आला तरी इकडे अजून इल किंवा र. पण इथे पाश्चिममध्ये र आहे त्याच्यामुळे इथे फक्त इलच लागेल, र तर लागणार नाही. तर इल ॲड करून काय करायचं आहे आपल्याला, पुढे ख ये यो लिहायचं आहे. इल ख ये यो. हा झाला द चा नियम. त्याच्यानंतर ह चा नियम काय सांगत होता आपल्याला, की जर ह आला पाश्चिममध्ये तर ह काय करायचं आहे, आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ई वॉवल लावायचं आहे. म्हणजे काय, तर आपल्याला ए करायचं आहे. ओके, मग हे यो, त्याच्यानंतर एसॉयो. परंतु फ्युचर टेन्समध्ये काय होणार आहे, फक्त आपल्याला हे जे ह काढायचं आहे आणि उर्वरित जे स्टेम आहे त्या स्टेम सोबत काय लावायचं आहे. आता स्टेमच्या खाली ह तर आपण काढला, मग इथे काय लागेल, र लागेल आणि त्याच्यानंतर काय, ख ये यो. आलं लक्षात. तर हा झाला ह चा नियम. त्याच्यानंतर काय आहे, स चा नियम. तर स चा नियम काय सांगतो, स काढून टाकायचा. स काय करायचा, काढून टाकायचा आणि त्याच्या आजूबाजूला कोणतं वॉवल वगैरे काही लावायचं नाही. जसं आपलं नॉर्मल आहे तसेच नॉर्मल रूल लागणार आहेत. प्रेझेंटमध्ये सुद्धा, पास्टमध्ये सुद्धा आणि फ्युचरमध्ये सुद्धा. फक्त काय होईल, प्रेझेंटमध्ये स्टेम प्लस आयो, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आयो किंवा ऑयो लागणार आहे. परंतु स्टेम आणि आयो हे कंजुगेट नाही होणार आहे. तर समजा इथे 6 साल असेल, सालमधून र गेला तर राहिलं 7 असेल, तर आपण हा जर स गेला तर आपल्याकडे काय उरलं 6. मग आपण काय लिहिणार आहोत, सा आ यो. किंवा जर सॉ असेल तर आपण काय लिहिणार आहोत, सॉ ऑ यो. आपण हे सायलेंट लेटर जे आहे ते इकडनं काढणार नाही आहोत, ते राहणार आहे पास्ट टेन्समध्ये सुद्धा. आणि फ्युचर टेन्समध्ये जे स्टेम आहे, म्हणजे जो स आहे आपण पाश्चिमचा तो तर काढलेला आहे, मग आपल्याकडे काय उरलं, स्टेम. तर आतापर्यंत बघा, जर आपल्याकडे स्टेम असेल तर आपण त्याच्या खालीच र लावत होतो. परंतु इथे काय करायचं आहे, स्टेम प्लस अल लावून ख ये यो लिहायचं आहे. तर हे ह्या 7 ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर हे आपण आज बघितलेलं आहे. तर तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करा. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुमचे नोट्स काढा. मी अजूनही माझे नोट्स काढते. सो तुम्हीसुद्धा जेव्हा लेक्चर होतात तेव्हा त्याचे नोट्स काढा आणि त्या हिशोबाने तुम्ही प्रॅक्टिस केलात की तुम्हाला ग्रामर खूप लवकर समजेल. तर आजचे हे आपले होते इरेग्युलर वर्ब. भेटूयात अशाच आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.